नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील विकारी शब्दाच्या ज्या 4 जाती आहेत त्यापैकी तिसरी महत्त्वाची शब्दाची जात म्हणजे विशेषण शिकणार आहोत। नाम, सर्वनाम, नामाचे प्रकार, वचन, लिंग हे मराठी व्याकरणातील नाम सर्वनाम घटकावर आधारित आपण काही भाग मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे। आज आपण विशेषण म्हणजे काय आणि वाक्यातलं विशेषण ओळखायचं कसं, त्याला विशेषणच काय म्हणायचं आणि त्याची बरीच उदाहरणं या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर चला माझ्यासोबत आपण शिकायला तयार आहात का? बघा, इथं मी 4 वाक्य लिहिलेले। 4 वाक्यामध्ये काही शब्दांच्या खाली मी रेष ओढलेली। आता ते वाक्य वाचन करूया आपण। माधवीचे हस्ताक्षर सुंदर आहे। त्याच्यानंतर माझी पिशवी जुनी होती। गौरवजवळ 750 रुपये होते। झाडे हिरवीगार आहेत। या 4 वाक्यामध्ये ज्या शब्दाच्या खाली रेष ओढलेली आहे, ज्या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, त्या शब्दांना जर आपण व्यवस्थित पाहिलं तर सुंदर, जुनी, 750, हिरवीगार हे शब्द नामाचं किंवा सर्वनामाचं वर्णन करतात। आता इथं बघा, याच्यामध्ये माधवीचे हस्ताक्षर सुंदर आहे। हस्ताक्षर कसं आहे? सुंदर आहे। म्हणजे हस्ताक्षराबद्दल विशेष माहिती सांगायला हा शब्द सुंदर किंवा हस्ताक्षराचे वर्णन करणारा शब्द आहे सुंदर। त्यानंतर माझी पिशवी जुनी होती या वाक्यामध्ये पिशवी या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे जुनी किंवा पिशवी या नामाचं वर्णन करणारा शब्द आहे जुनी। त्याच्यानंतर गौरवजवळ 750 रुपये होते या वाक्यामध्ये गौरवच्या जवळ असलेल्या रकमेचं वर्णन करणारा शब्द आहे 750। विशेष माहिती सांगणारा शब्द आहे 750। त्याच्यानंतर झाडे हिरवीगार आहेत। झाडे याचं वर्णन करणारा शब्द किंवा विशेष माहिती सांगणारा शब्द आहे हिरवीगार। या 4ही वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थच असा आहे, ते नामाचं वर्णन करतात आणि कधी कधी सर्वनामाचं सुद्धा वर्णन करणारे शब्द वाक्यामध्ये असतात। मग या अशा वर्णन करणाऱ्या शब्दांना इंग्लिशमध्ये त्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला विशेषण म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणतात। तर नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, नामाचे किंवा सर्वनामाचे वर्णन करणारा शब्द, याला मराठी व्याकरणाच्या भाषेमध्ये विशेषण असे म्हणतात। तर विशेषणाची व्याख्या या ठिकाणी लिहिलेली आहे। नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। आणखी एक दुसऱ्या प्रकारे आपल्याला विशेषणाचं वर्णन करता येईल। नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल वर्णन करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। आणखी एक प्रकार, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात। अशा प्रकारे विशेषणाच्या वेगवेगळ्या व्याख्या जरी असल्या तरी अर्थ मात्र एकच आहे, नामाचे किंवा सर्वनामाचे वर्णन करणारा शब्द म्हणजे विशेषण। आता इथं उदाहरणं दिलेली आहेत पहा। या ठिकाणी उदाहरणं कशी दिलेत? एक विशेषण आणि त्याचं नाम। हुशार मुलगा, खोडकर बाळ, पांढरे फूल, कोणती इयत्ता, हिरवे गवत, ताजी पोळी, आंबट बोरे, निळेशार पाणी, उंच इमारत, माझा क्रमांक, काळा खडक। या सर्व उदाहरणामध्ये पहिला शब्द हा वर्णन करणारा आहे। प्रत्येक उदाहरणामध्ये पहिला शब्द हा वर्णन करणारा आहे, विशेष माहिती सांगणारा आहे आणि पुढचा जो शब्द आहे दुसरा, तो दुसरा शब्द म्हणजे नाम आहे। इथं मुलगा, इथं बाळ, फूल, इयत्ता, गवत, बोरे, इमारत, खडक, पोळी, पाणी, क्रमांक हे सर्व नामाचे उदाहरण आहे आणि या नामाचे वर्णन करणारे शब्द आपण अगोदर लिहिले। म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। आता या ठिकाणी कोणती इयत्ता,
आता कोणती हे विशेषण आहे, इथं पांढरे हे विशेषण आहे, खोडकर हे विशेषण आहे, पण या विशेषणाचे सुद्धा काही प्रकार आहेत. ते प्रकार आपल्याला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायचे. आज आपण शब्दाच्या जातीमधील विशेषण या घटकातील विशेषण कशाला म्हणायचं, विशेषण ओळखायचं कशाला आणि विशेषणाचे उदाहरण शिकलो. कधीही वाक्यामध्ये नामाचे, कधी कधी सर्वनामाचे वर्णन करणारा जर शब्द आला असेल किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आला असेल तर त्याला विशेषण असे म्हणतात. आणि एखाद्या वाक्यामध्ये एक विशेषण असू शकतं, 2, 3, 4 जास्त विशेषण सुद्धा असू शकतात आणि ते विशेषण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अडचण असेल तर कमेंट मात्र जरूर करा. धन्यवाद.